तर आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहोत। अगदी चीजी आणि क्रीमी असा व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी रेसिपी स्टार्ट करूया। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर सर्वात आधी आपण घेतलेलं आहे पाणी उकळायला ठेवलेलं आहे, 1.5 तांब्या पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपण टाकलेलं आहे 1 चम्मच तेल। आता यामध्ये आपल्याला पास्ता टाकायचा आहे। तर हा पास्ता मी घेतलेला आहे। तर हा साधारण मी 250 ग्रॅम पास्ता घेतलेला आहे, साधारण अर्धा बाउल मी पास्ता घेतलेला आहे आणि वाटीमध्ये 2 वाटी आपण पास्ता घेतलेला आहे। तर अशा प्रकारे हे प्रमाण घेतलेलं आहे। तर आता ह्याला चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे। साधारण 15 ते 20 मिनिटं हा मी मीडियम गॅसवरती पास्ता चांगला शिजवून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आता पास्ता आपला चांगला उकळत आलेला आहे। तर साधारण बघा 15 मिनिटं झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता पास्ता छानपैकी शिजत आलेला आहे। तर आता आपण पास्ता काढून घेऊया। आपण त्याला मी दाबून पाहिलेला आहे, त्याला चांगल्यापैकी शिजला आहे, मी तुम्हाला दाखवते सुद्धा। तर सर्वात आधी आपण ह्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे पाणी आणि गरम पास्त्यामध्ये मस्त आपण थंड पाणी टाकूया, कारण ओव्हर कुक नको व्हायला जास्त। पण मी तुम्हाला दाखवते तोडून बघा छानपैकी असं शिजलं आहे। अशाच प्रकारे शिजलेलं आपल्याला घ्यायचं आहे। तर मीडियम गॅसवरती मी याला शिजवलं आहे। तर 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचा पास्ता छानपैकी शिजून तयार होतो। साधारण टायमिंग इकडे तिकडे थोडाफार होऊ शकतो। तर इथं मी हे साहित्य घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला घेतलेलं आहे शिमला मिर्च घेतलेली आहे 1 कट करून, गाजर घेतलेला आहे अर्ध कट करून, कॉर्न घेतले आहे इथं मी म्हणजे मका घेतलेला आहे सोलून अर्धा वाटी, कांदा घेतलेला आहे, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे, सॉरी अद्रक घेतलेला नाही लसूण घेतलेला आहे आणि लसूणच्या 7 ते 8 पाकळ्या मी तशा बारीक करून घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापत, त्यामध्ये आपल्याला हा लसूण टाकायचा आहे। लसूण आपल्याला छानसा लालसर करून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी बघा मस्त लसूण असा आपण लालसर करून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण जेवढे हे व्हेजिटेबल आहेत ना घेतलेले सगळे टाकून द्यायचे आहेत आणि ह्याला आपण परतून घ्यायचं आहे। तर मी सांगते त्या प्रकारेच आपल्याला छानपैकी असं परतून घ्यायचं आहे। ते तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर आता आपण इथे मीठ टाकल्यानंतर आपण टाकायचं आहे इथे काळी मिरी पावडर टाकायची आहे आपल्याला। तर इथे मी अर्धा चम्मच काळी मिरी पावडर घेतलेले आहे, त्याचबरोबर ऑर्गॅनो घेतले आहे मी इथे अर्धा चम्मच आणि आता इथे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याने काय होणार आहे आपले जे असं हे व्हेजिटेबल आहे ना त्याला छानपैकी अशी टेस्ट येणार आहे। आता हे चांगलं आपल्याला फ्राय करून घेतल्यानंतर साधारण एखादा मिनिटभरच ह्याला फ्राय करायचं आहे, म्हणजे हाफ कुक करायचं आहे, पूर्ण कुक करायचं नाही अशा प्रकारेच। आणि आता इथं कढईमध्ये मी बटर टाकलेलं आहे आणि आता बटरमध्येच आपल्याला टाकायचं आहे हा मैदा घेतलेला आहे मी, तर 1 चम्मच मैदा घेतलेला आहे मी। तर हा मैदा आपल्याला अजून थोडा मी अर्धा चम्मच टाकणार आहे, इथे तुम्ही पाहू शकता। तर हे टोटल 1.5 चम्मच मैदा घ्यायचा आहे आपल्याला आणि हा चांगला आपल्याला बटरमध्ये छानपैकी असा शिजवून घ्यायचा आहे। लालसर होईपर्यंत त्याला छानपैकी असा शिजवून आपल्याला घ्यायचा आहे, तो कच्चा ठेवायचा नाही आपल्याला। तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे त्याचा कलर एकदम होऊन द्यायचा आहे आपल्याला आणि छान असा बटरमध्ये शिजवायचा आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता छानपैकी हा शिजत आलेला आहे, लालसर रंग पण आलेला आहे ह्याला। ह्याच प्रकारे हे प्रोसेस करायचे आहेत म्हणजे आपला पास्ता खूप छान असा बनणार आहे। तर आता आपलं हे छानपैकी मेल्ट वगैरे झालेलं आहे आणि मैदा पण छान शिजला आहे। तर आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे। तर साधारण 1 ग्लास दूध यामध्ये मी टाकणार आहे। इथे मी अंदाजे घेत आहे पण मी 1 ग्लास दूध इथे टाकलेलं आहे टोटल। तर आता दूध टाकून पण आपण ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। दुधाचं प्रमाण आपण कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतो, आपल्याला ज्या प्रकारे सॉस हवा आहे त्या प्रमाणात। आणि आता हळूवार याला आपण जसं याला असं हे करत राहू ना तसं तुम्ही बघू शकता हेच आहे ना असं घट्टसर होत चाललेलं आहे। जसं आपण ह्याला हलवत राहू सगळ्या साईडने तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा सॉसेस आपला तयार होत चाललेला आहे। तर एकदम क्रीमी फ्लेवर येईपर्यंत आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे। तर आता ह्या सॉसेसमध्ये पण आपल्याला सेम ऑर्गॅनो टाकायचं आहे अर्धा चम्मच, पिझ्झा सीझनिंग, त्याचबरोबर आपल्याला इथं काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि आपल्याला इथं रेड चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर आता आपण मीठ यामध्ये ह्याला लागेल सॉसला तेवढंच टाकायचं आहे, कारण व्हेजिटेबलमध्ये पण ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे पाहिजे तेवढं व्हेजिटेबलसाठी लागणार आहे तेवढं। आणि आता हा सॉस पुन्हा आपण एखादा मिनिटभर परतून घेणार आहोत तुम्ही। तर बघा आपला छान असा सॉसेस तयार झाला आहे। आता यामध्ये आपल्याला चीज टाकायचं आहे। तर इथं मी एक चीजचं स्लाइस घेतलेली आहे
आणि त्याचबरोबर मोजरीला चीज पण मी थोडंसं यामध्ये ॲड करणार आहे. तुम्ही ते बघू शकता, एकदम हलकंसं थोडंसं केलेलं आहे मी. चीजचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतो. आता ह्याला चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे. तर आता चीज मेल्ट होईपर्यंतच आपण हा सॉस शिजवणार आहोत. तर चीज चांगलं मेल्ट होईपर्यंत सॉस चांगला शिजलेला आपला आहे. इथे तुम्ही बघू शकता चीज पण आपलं लगेच मेल्ट झालेलं आहे, कारण सॉस खूप गरमागरम आहे. आणि अशाच प्रकारे टेक्स्चर येईपर्यंत सॉस आपल्याला घ्यायचा आहे. जर तुम्हाला ह्यापेक्षा थोडासा पातळ हवा असेल तर यामध्ये काही नाही, फक्त थोडंसं आपल्याला दूध ॲड करायचं. सेम मग आपल्या सॉसमध्ये आपल्याला जसं पाहिजे तसं टेक्स्चर आपण ठेवायचं आहे. तर इथं अशा प्रकारे बघा घट्टसर असा होईपर्यंत मी ह्या सॉस तयार केलेला आहे. आपला सॉस आता रेडी झालेला आहे. तर आता यामध्ये आपण जो पास्ता शिजवून ठेवलेला आहे त्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. साधारण मिनिटभर आपण हे मिक्स करणार आहोत. आता व्हेजिटेबल पण लगेच टाकून घेऊया. ज्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे शिमला मिर्च, कांदा, कॉर्न आपण सर्व ना मिक्स चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. यामध्ये ॲड करायचं आहे. गाजर पण यामध्ये टाकलेलं आहे. आता हे सर्व व्हेजिटेबल मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यामुळे ह्याला जास्त शिजवत बसायची गरज नाही आपल्याला. साधारण आपण हाफ मिनिटभर ह्याला परतून घ्यायचं आहे खालीपर्यंत, म्हणजे सॉस सगळीकडे मिक्स झाला पाहिजे. सगळं मिश्रण जे आपले आहे सगळे मिक्स केलेले एकजीव झाले पाहिजेत. अशा प्रकारे आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सर्व मिक्स झालेलं आहे आपला. आणि आपला व्हाईट सॉस पास्ता बघा अशा प्रकारे तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट असं कन्सिस्टन्सी त्याची तुम्हाला दिसत असेल. अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही. जर तुम्हाला यापेक्षा पातळ सॉस करायचा असेल तर फक्त सॉस बनवताना त्यामध्ये आपण थोडंसं दूध ॲड करायचं एक्स्ट्रा, म्हणजे सॉसचं प्रमाण आपल्याला जसं हवं तसं करता येतं. तर इथे तुम्ही पाहू शकता बघा किती सहजासहजी अगदी रेस्टॉरंटमध्ये आपण किती महाग हा व्हाईट सॉस पास्ता खात असतो आणि तो घरच्या घरी लगेच तयार होतो. आता मुलांनी मागितला की बनवून द्यावाच लागतो. त्यामुळे कधीतरी बनवायला काही हरकत नाही. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.